श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक कलानिकेतन संस्थेच्या वतीनं नाशिक शहरात राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। नाशिक कलानिकेतन ही संस्था कलामहर्षी वागो कुलकर्णी यांनी 1940 मध्ये सुरू केली आहे। होतकरू कलाकारांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावं हा यामागील मुख्य उद्देश होता। याच संस्थेतर्फे 8 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान नाशिक शहरातील गंगापूर रोड इथं असलेल्या कुर्थकोटी सभागृहात राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन भरवण्यात येत आहे। या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार देखील येणार आहेत, चित्र देखील काढणार आहेत। प्रत्यक्ष चित्र काढताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दरम्यान या ठिकाणी व्यावसायिक चित्रकार आणि विद्यार्थी कलाकार असे 2 गट तयार करण्यात आले। या कार्यक्रमासंदर्भात कलानिकेतनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी अधिक माहिती दिली आहे। नाशिक कलानिकेतन तर्फे चालवलं जाणारं चित्रकला महाविद्यालय गेली 80 वर्षापासून चालू आहे आणि आज 80वे वर्ष आहे की दरवर्षी जी काही चित्रकलाची प्रदर्शनं भरतात त्याचं हे आपलं 80वे वर्ष आहे। दिनांक 8 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान हे राष्ट्रीय स्तरावरचं चित्रकला प्रदर्शन आपण भरवत आहोत। हे प्रदर्शन कुर्थकोटी सभागृहामध्ये गंगापूर रोड येथे भरत आहे आणि या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा एक गट आणि व्यावसायिक चित्रकारांचा एक गट असे 2 गट आहेत। आत्तापर्यंत जवळपास 150-200 एंट्रीज आत्तापर्यंत आपल्या या प्रदर्शनासाठी आलेल्या आहेत। उद्या सकाळपर्यंत आणखीन एंट्रीज येतील। मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपल्या नाशिकमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे चित्रकार आहेत त्यांची चित्र इथे प्रदर्शनामध्ये मांडली जाणार आहेत। ती चित्र आणि हे प्रदर्शन बघायला आपण सर्वांनी जरूर या। 9 तारखेला, 10 तारखेला, 11 आणि 12 तारखेला या 3-4 दिवसांमध्ये प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार इथे येऊन प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन देणार आहेत, म्हणजे आपल्यासमोर ती चित्र काढणार आहेत। तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।